कात्रज कोंढवा रोड पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांपैकी एक प्रमुख रस्ता। गेली अनेक वर्ष भूसंपादन परवानगी निधीची कमतरता अशा अनेक गोष्टींमुळे राजकीय उदासीनता आणि लाल फितीत अडकलेला हा रस्ता लहान मोठ्या अपघातांमुळे आजवर अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेणारा ठरला आहे। अशा परिस्थितीत या रस्त्याच्या कामाचा विडा उचलत हे काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारी व्यक्ती म्हणजे संदीप नाना बधे। राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत संदीप नाना बधे यांनी या रस्त्याच्या कामाला गती दिली। या रस्त्याचे भूसंपादन व्हावे यासाठी स्वतःहून पुढाकार घेत जागा मालकांसोबत चर्चा केली। भूसंपादन व इतर प्रक्रियेसाठी वारंवार अधिकाऱ्यांसमवेत देखील चर्चा केली। या विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना या रस्त्याच्या पाहणीसाठी प्रत्यक्ष बोलवले। रस्त्याच्या पाहणीसाठी आदरणीय अजितदादा आल्यानंतर या संपूर्ण रस्त्यापैकी खडी मशीन चौक ते इस्कॉन मंदिर या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून केवळ उद्घाटनामुळे हा रस्ता बंद असल्याचे अजितदादांच्या लक्षात आले। यावेळी त्यांनी पाहणी दरम्यानच त्या टप्प्याचे उद्घाटन केले आणि नागरिकांना थोडा दिलासा दिला। तसेच उर्वरित कामासाठी तातडीने 148 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला। संदीप नाना बधे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आज या अनेक वर्ष लाल फितीत अडकलेल्या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे। निश्चितच कात्रज कोंढवा रोड संपूर्णपणे विकसित झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हेच संदीप नाना बधे यांचे विजन आहे।